भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सध्या चर्चेत असलेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया देत बाहेर चर्चा करण्याआधी कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहू असे वक्तव्य केले आहे। त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेला प्राधान्य देत कोणत्याही मुद्द्यावर राजकीय टीका करण्याआधी अंतिम निर्णय येणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला वेग आला असून विरोधक यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। भूमिका बदलताना त्यांनी काही गोष्टी जोडल्या, कोर्टाला त्या बाबतीमध्ये निर्णय द्यायचा आहे। त्यांनी काही गोष्टी अशा जोडल्यात की आमच्यावर दबाव होता। आता खरंच दबाव होता का? त्याच्या संदर्भात काही फोनचं संभाषण रेकॉर्ड झालं आहे का? CDR आहे का? काही व्हॉट्सॲपवर काही चॅटिंग झालं आहे का? हे सर्व गोष्टी कोर्टात दिल्यावर समजेल। आपण कोर्टात एक केस गेल्यावर त्याच्या एवढ्या काही प्रचार करतो की नंतर मग कोर्टातून काही निकाल आला तरी ज्या व्यक्तीच्या विरोधात केस आहे त्याचं जीवन तर उद्ध्वस्त होईल। राऊत असं म्हणतायत की आता त्यांचा कोणावर दबाव आहे का? आणि 5 वर्षानंतर ही बघा, हे बाहेर आम्ही खरं तर यावर चर्चा करण्याच्या ऐवजी कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहू। आता अनेकदा आजच मी सकाळी TV चॅनलवर पाहत होतो, गडकरी साहेबांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका। आता यागा कोणी काय म्हणेल? गडकरी साहेबांच्या निवडणुका फेटाळली कोर्टाने, सांगितलं याच्यामध्ये मुद्देच नाही आहे।